नमस्कार. आज आपण हार्मोनियमवरती अलंकार, पलटे, धडे वाजवायला कसं शिकणार आहोत. तर ते वाजवत असताना आपल्याला गाण्याची पण प्रॅक्टिस करता येईल अशा हिशोबाने हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा. आणि हार्मोनियम वाजवताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे बोटं जी आहेत त्याची पोझिशन करेक्ट असायला पाहिजे आपल्याला. तर ते असं स्ट्रेट असं किंवा असं असं वगैरे असे नाही नसायला पाहिजे. इझी असं थोडंसं बेंड करून करेक्ट असेल. आणि हे पट्टीच्या करेक्ट कोपऱ्याला प्रत्येक आपले बोट असं पडलं पाहिजे. आणि हे असे हे 3 बोटं इथे आणि 2 बोटं इथे असे बसणार आहेत सगळीकडे. 3 2 वरच्या ह्याला सगळे आपले 3 बोटांचा वापर करायचा आहे. आणि खाली जेव्हा येतील पट्टी वाजवायची तर तेव्हा आपल्याला अंगठा वापरायचा. अंगठ्याच्या शेजारी जर आलं तर त्याच्या शेजारचं अंगठ्याच्या शेजारचं हे बोट घ्यायचं, असं घ्यायचं. आणि कुठेही ओव्हरलॅप व्हायला नाही पाहिजे. म्हणजे असं इथं हे वालं आणि असं असं बोट कुठेही असं व्हायला नाही पाहिजे आपल्याला. असं असं बिलकुल नाही व्हायला पाहिजे. बोट हात उचलून असा ठेवायचा. आणि परत हे करत असताना आपल्याला प्रॅक्टिस करत असताना शक्यतो आपण ताल लावून प्रॅक्टिस करायचं. म्हणजे तालाची पण प्रॅक्टिस होते आणि सुरांची पण प्रॅक्टिस होते. तर आपण सुरुवातीला केळवा ताल घेणार आहोत. 1 2 3 4 धागे नाती नक दिन. हे ताल हाताने देत जर तुम्ही वाजत राहिलात तर हाताने ताल पण पक्का होतो आणि सूर पक्का होतो. आणि शिवाय आपण हार्मोनियमवर वाजत असेल तर ही प्रॅक्टिस होतेच होते आपली. असं आहे. तर बघा. सा रे ग म प ध नि सा असं हाताने ताळी देत म्हणायचं. आता मी काय करते, एकदा म्हणते आणि मग एकदा वाजवते. मग मी म्हणत असते. फक्त जेव्हा पेटी वाजत असते तेव्हा तुम्ही म्हणायचं. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा ता सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. सा सा नि ध प नि ध प म ध प
तालात घेऊ आपण पुढचे धडे. पलटी. धा दिन दिन दा, 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 धा दिन दिन दा. आपण आता तालातून सुरू करू. सा ग सगळे अलंकार धडे पलटे जे आहेत ते एकदा स्वरात एकदा आकारात घ्यायचं असतं. धा दिन दिन दा, धा दिन दिन आ स्वरांचा आलाप जो आहे आपण दादरामध्ये घेणार आहोत बघा. धा धी ना, धा ती ना, धा धी ना, धा ती ना, धा धी ना, धा ती ना. Ah
आपण रूपक तालामध्ये घेणार आहोत. 7 मात्रेचा ताल आहे हा. धी धीना 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 धी धीना 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 धी धीना 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 धी धीना धीना धीना. तुम्ही सगळे धडे ना आधी वहीमध्ये लिहून घेतले तर तुम्हाला गायला किंवा वाजवायला सगळं सोपं जातं. सा रे ग म रे ग म प ग म प ग म प ध म प ध म प ध नि प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म ध प म ध प म ग प म ग प म ग रे म ग रे सा आ पुढचा धडा आपण 5 स्वरांचा घेणार आहोत जपतालामध्ये. हा 10 मात्रेचा ताल आहे, तर 5-5 स्वरांचा जो ग्रुप आहे स्वरांचा तो ह्याच्यात बसतो.
आपण पलटे अलंकार किंवा धडे जे वाजवले आहेत ना, तर ते हार्मोनियम असू दे किंवा गायन वोकल असू दे किंवा कुठलेही वाद्य वाजवायचं असू दे, हे पलटे जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात आणि ते खूप प्रॅक्टिस रोजची रोज तुमची व्हायलाच पाहिजे असं असतं. तर त्याच्यासाठी हे खूप उपयोगी पडतं. आणि हे आता आपण प्रॅक्टिस करत असताना शुद्ध स्वरांमध्ये करतो, पण इतर नवीन राग शिकत असतो तेव्हा त्या रागामध्ये हे सगळे पलटे आपण प्रॅक्टिस करायची असते. त्याच्याने तो राग गळ्यात बसतो आणि प्रॅक्टिस पण चांगली होते. आणि वाद्य वाजवत असताना तर वाद्य पण वाजवत असू आपण कुठले, तर त्याच्यासाठी सुद्धा हे तुम्ही पलटे रोज वाजवले की तुमचे बोटं बरोबर छान, बोटांना वळण बसतं आणि प्रॅक्टिस छान होते, त्याची स्मूथनेस येतं ते वाजवण्यामध्ये, वादनामध्ये. आणि शिवाय प्रॅक्टिस तर ही होतच असते ह्याच्यामधूनच, ह्याच्यातूनच तुम्हाला आलाप आणि ताना करण्यासाठी सुद्धा ह्या स्वरांचा उपयोग होत असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज हे स्वरांची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. हे ते 10 थाटांमध्ये सुद्धा हे सगळे अलंकार धडे आपण वाजवू शकतो, गाऊ शकतो. शिवाय आपण ह्या अलंकार वाजवत असताना वेगवेगळ्या तालांची, जे हातावरती टाळी काल घेऊन खुणा करून हाताने जर टाळी देऊन आपण जर अलंकार जर केले ना, तर ताल सुद्धा पक्का होतो आपला त्याच्यामुळे. तर सुरुवातीपासूनच आपण तालाची पण हे प्रॅक्टिस होऊन जाते आपल्याला. हे करताना हाताने टाळी दिली की तो ताल पण आपल्या हातात पण बसतो. आता आपण आज केरवा, दादरा, त्रिताल आणि झपताल, रूपक एवढे 4 तालांमध्ये आपण अलंकार म्हटले. आणि हे अलंकार जे आहेत ना, तर खूप तुम्ही जेवढे तुमच्या कल्पना असतील तेवढे अलंकार तुम्ही करू शकता. आता सुरुवातीला आपण 1 स्वराचा, 2 स्वराचा, 3 स्वराचा, 4 स्वरांचा असं घेतो. नंतर मग सा ग रे सा आलटून पलटून सुद्धा घेतो. सा ग रे ग, एक आड एक स्वर. तुम्ही कितीही कल्पना करू शकता आणि तेवढे अलंकार तुम्ही तयार करू शकता असं आहे. तर आणि अलंकार आधी लिहून घ्यायचे वहीमध्ये, म्हणजे मग म्हणताना वगैरे आपल्याला काही अडचण येत नाही. तर अलंकारची प्रॅक्टिस कायम चालू ठेवा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी होईल असं मला वाटते. तर सबस्क्राईब पण करा चॅनल माझा. ओके, बाय. जय श्री कृष्ण.